बालवृद्धांनी लढा दिलेला आहे। बार असोसिएशन असेल, सर्व राजकीय नेते मंडळी असतील, सर्व तालीम संस्था, संघटना, ऑर्गनायझेशन, विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, अनेक लोकांनी विविध मार्गाने आंदोलन केले होते। हा प्रश्न सुटलेला नव्हता। कालच्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आले असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, यांनी इथं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं टोलचा प्रश्न कोल्हापूरचा सोडवलेला होता, टोलचा प्रश्न जटिल झालेला होता, त्या कॉन्ट्रॅक्टरला 450 करोड रुपये देऊन कोल्हापूरतून टोल नाहीसा करून कोल्हापूरच्या लोकांच्या भावना जपण्याचं काम त्यावेळी सरकारने केलं होतं। त्याच पद्धतीनं याही वेळी आम्ही खंडपीठ आणून, सर्किट बेंच आणून ग्वाही आणि आश्वासन दिलं होतं। तो शब्द खरा करण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे। या कामी चंद्रकांतदादा पाटील आपल्या जिल्ह्याचे, त्यांनी सुद्धा मोलाचं योगदान दिलेलं आहे। सर्व संस्थांचे, सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी, सर्व बार असोसिएशनच्या लोकांनी यात खूप योगदान दिलेलं आहे आणि म्हणून एवढा मोठा लढा यशस्वी होता ही छोटी गोष्ट नाही आहे। कोल्हापूरचं भाग्योदय बदलणारी एक गोष्ट आहे।